नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. तुम्ही हा नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा रात्रीचं जेवण जर जास्त जड आवडत नसेल, तर अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून खाऊ शकता. हा पदार्थ आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनवणार आहोत. एका बाउलमध्ये आपण 2 वाटी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 ते 3 चमचे आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. नसेल तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे रव्याचा वापर करू शकता. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत. लाल मिरची पावडर आवडत नसेल तर इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. 1 चमचा धणा जिरा पावडर. इथे आपण आता भाज्यांचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला गाजर, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोबी आणि कांदा. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत. सर्व भाज्या आणि दही आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता भाज्या व्यवस्थित अशा पिठामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत. भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर असं भिजवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा एकदम वापर न करता थोडं पाणी मिक्स करून पीठ सैलसर असं भिजवून घेणार आहोत. तर इथे आता पीठ साधारण घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आता व्यवस्थित असं पिठाच्या गाठी मोडून पीठ आपण सैलसर असं भिजवून घेणार आहोत. इथे आता पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण पीठ हे झाकून ठेवणार आहोत. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता पीठ छान आपलं तयार करून झालेलं आहे. पीठ छान तयार करून झाल्यानंतर अगदी चिमूटभर आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत. तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी चिमूटभर खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे. म्हणजे नाश्ता छान अगदी जाळीदार असा तयार होतो. तर इथे आता खायचा सोडा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून झालेला आहे. आपण एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तर इथे आपण आता तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आणि छोटे असे अशा पद्धतीने आपण डोसे तयार करून घेणार आहोत. तर इथे तवा जास्त गरम करून न घेता साधारण गरम करून झाल्यानंतर आपण असे छोटे असे डोसे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही एका वेळेला 2-3 किंवा अगदी एक मोठा डोसा काढून घेतलात तरी सुद्धा चालेल. तर इथे आपण आता झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. अशा नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवण जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने हे छोटे डोसे तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे डोसे तयार होतात. तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे. अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे बनवून बघा. तर इथे आता एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. हे तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी रात्री जेवणाचा कंटाळा आला तर अगदी झटपट तयार होणारे हे असे छोटे असे डोसे बनवून तुम्ही देऊ शकता. सर्व डोसे आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत. तर इथे आता सर्व डोसे आपले तयार करून झालेले आहेत. ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात. अगदी झटपट तयार होतात. तर इथे आता डोसे छान तयार करून झालेले आहेत. डोसे नुसते खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागतात. इथे मी दह्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीचा सुद्धा वापर करू शकता. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.